3 वर्षात सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील माळेगावच्या घाटामध्ये 25 अपघातामध्ये 23 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 25 गंभीर अपघात झालेले आहेत, तर 157 लोक इथे जखमी झालेले आहेत। डांग जिल्ह्यातील सापुतारा हे पर्यटन स्थळ असून येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते। याशिवाय गुजरात महाराष्ट्रामधून दूध भाजीपाला मालतू वाहतूक वाहनांची वर्दळ या राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याने अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते। संपूर्ण घाट रस्ता निमुळता आणि तीव्र वळणाचा असल्यामुळे येथे नेहमी अपघाताची मालिका सुरूच असते। हा वळणदार घाट रस्ता जरी मनमोहक असला तरी तितकाच धोकादायक ठरत आहे। मागील काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधील खाजगी बस 200 फूट दरीत कोसळून यात्रेमध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली आहे, त्यानंतर इथे कुठलीही सुव्यवस्था नाही। संरक्षण कठडे असले तरी ते खूपच कमकुवत आहे। तसेच हिरवं उतारावर वळण असल्याने वाहनाच्या वेगावरील नियंत्रण सुटून नेहमी छोटे मोठे अपघात घडतात। या दरम्यान वनविभागाच्या विश्रामगृहाजवळील तीव्र वळण अपघात प्रवण क्षेत्र आहे। केंद्र सरकारने हा भाग ब्लॅक झोन घोषित केला असून विशेष अनुदान देण्यात येतं, परंतु अपघात प्रवण क्षेत्रात असलेल्या रस्त्याचं रुंदीकरण करण्याची गरज आहे। तीव्र वळणे काढून टाकण्याची तसदीही घेतली गेली नाही। हा टर्न 90 अंशाचा असल्याने नवीन वाहन चालकांना माहिती नसल्याने अपघात होतात। दरीजवळील संरक्षक भिंतीची उंची कमी आहे, ती पर्यटकांसाठी अत्यंत धोक्याची ठरत आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।